अकेला ही लढा अकेला ही गिरा, जब तक सास थी तब तक झुका नाही सिरा. कालची मॅच बघून ही ओळ परफेक्ट एकाच प्लेअरला जाते, तो म्हणजे जेकब बेथेल. एकटा आला, एकटा लढला आणि एकट्याच्या बॅटिंगवर सगळ्यांची मनं जिंकून गेला. अवघ्या 22 वर्षाच्या जेकब बेथेलने मॅचच्या मिडल हाफमध्ये सगळ्या भारतीय गोलंदाजांना धारेवर धरलं होतं. 254 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी त्यानं जीवाचा अतोनात प्रयत्न केला, पण एका रनआउटने शेवटी त्याला भारतासमोर हार पत्करावी लागली. 105 धावांची त्याची खेळी म्हणजे केवळ धावसंख्या नव्हती, तर तो एक संघर्ष होता. एका बाजूने प्लेयर्स आउट होत असताना त्यानं दुसऱ्या टोकाला साखळ दंडासारखं जखडून ठेवलं होतं, जणू काही एखादा शूर योद्धा किल्ल्याच्या तटावर उभा राहून एकटा शत्रूशी लढतोय. तसंच बेथेल भारतीय आक्रमणाला परतवून लावत होता. मंडळी, या व्हिडिओमध्ये आज आपण 22 वर्षाच्या याच जेकब बेथेलच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. वानखेडेच्या मैदानात काल क्रिकेटचा एक थरारक सामना पाहायला मिळाला. संजू सॅमसनच्या 89 धावांच्या वादळी खेळीनं भारताने 253 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताने चारही बाजूने इंग्लंडची जी धुलाई केली ती कमालच होती. पण खऱ्या थराराला सुरुवात झाली जेव्हा इंग्लंडचा बॅट्समन जेकब बेथेल मैदानात उतरला. एका बाजूने धडाधड विकेट पडत असताना बेथेलनं एकट्यानं खिंड लढवली. खरं तर त्याने फक्त 48 बॉलमध्ये 105 धावांची शतकी खेळी करत भारताच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. बेथेलच्या या बॅटिंगच्या जोरावर मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जिवंत राहिली होती. त्यानं अक्षरशः विजय खेचून येण्याची जिद्द दाखवली होती. पण शेवटच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला तो रनआउट झाला आणि वानखेडेनं सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर जोफ्रा आर्चरनं शेवटी सलग 3 सिक्स मारून प्रयत्न केला, पण भारताने शेवटी 7 धावांनी हा ऐतिहासिक विजय मिळवला आणि फायनलमध्ये धडक मारली. पण मंडळी, ही 254 धावांची खिंड लढणारा गडी साधा प्लेअर नव्हता. त्यानं या अगोदर 2022च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये साऊथ आफ्रिकेला असाच घाम फोडला होता. जेकब बेथेल हा मूळचा बार्बाडोसचा. बार्बाडोस म्हणजे क्रिकेटची पंढरी. 23 ऑक्टोबर 2003 साली याच क्रिकेटच्या पंढरीमध्ये याचा जन्म झाला. जेकबचे वडील आर्थर बेथेल हे स्वतः क्रिकेटचे मोठे फॅन आहेत. बार्बाडोसच्या या मातीत सर गारफील्ड सोबर्स आणि डेसमंड हेन्स सारखे दिग्गज मोठे झाले होते. त्यांच्याच कथा ऐकत जेकबने चालायला शिकण्याआधीच कदाचित बॅट पकडली असावी. त्याचं संपूर्ण बालपण लॅन्सर क्लबच्या मैदानात झालं आणि शाळेच्या मैदानात घराजवळच्या गल्ली बोळात क्रिकेट खेळण्यात गेलं. तिथे खेळताना त्याच्या खेळातील आक्रमकता आणि चपळता पाहून अनेकांना जाणवलं होतं की हा मुलगा फक्त गल्लीत खेळण्यासाठी नाही, तर ग्राउंडवर काहीतरी मोठा रेकॉर्ड करण्यासाठी जन्माला आलाय. जेकबच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली ती त्याच्या शिक्षणाने. तो बार्बाडोसच्या हॅरिसन कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्याच्यातील गुणवत्ता ओळखून त्याला इंग्लंडच्या वॉर्विकशायरमधील रग्बी स्कूलची शिष्यवृत्ती मिळाली. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी आपल्या कुटुंबाला आणि ओळखीच्या वातावरणाला सोडून सातासमुद्र पार जाणं सोपं नव्हतं. पण जेकबच्या डोळ्यात फक्त एकच ध्येय होतं, क्रिकेटमध्ये सर्वोच्च शिखर गाठणं. इंग्लंडच्या थंडीत आणि शिस्तबद्ध वातावरणात त्याचं शिक्षण सुरू झालं. रग्बी स्कूलच्या त्या ऐतिहासिक मैदानावर त्यानं आपलं तंत्र अधिक धारदार केलं. तिथंच त्याला जाणवलं की बार्बाडोसचा तो नैसर्गिक धडाका आणि इंग्लंडमधली तांत्रिक अचूकता याचा मेळ घातला तर तो एक कम्प्लीट पॅकेज ठरू शकतो. याच धडाकेबाज कम्प्लीट पॅकेजला वॉर्विकशायर काउंटी क्रिकेट क्लबनं ओळखलं आणि त्याची निवड काउंटी क्रिकेट क्लबसाठी झाली. जॅकबने जेव्हा काउंटी क्रिकेटच्या ज्युनियर स्तरावर खेळायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या बॅटमधून निघणारे कव्हर ड्राईव्ह आणि त्याच्या डाव्या हाताची फिरकी गोलंदाजी चर्चेचा विषय ठरली. त्यानं स्थानिक क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आणि विकेट्सची रास उभी केली. एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची ख्याती पसरू लागली. त्यानंतर तो इंग्लंडच्या निवडकर्त्यांच्या नजरेत भरला आणि लवकरच त्याला इंग्लंडच्या अंडर-19च्या टीममध्ये स्थान मिळालं. अंडर-19 मध्ये करिअर घडवत असताना त्याला वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळाली. 2022चा अंडर-19 वर्ल्ड कप जेकब बेथेलच्या कारकिर्दीतला सुवर्ण क्षण ठरला. वेस्ट इंडिजमध्ये आयोजित झालेल्या या स्पर्धेत तो आपल्या मूळ गावी आला होता, पण इंग्लंडच्या जर्सीत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत त्यानं जे वादळ निर्माण केलं होतं ते क्रिकेट रसिक कधीच विसरणार नाहीत. अवघ्या 42 चेंडूत 88 धावांची त्याची ती खेळी एखाद्या अटॅकिंग हिरो सारखी होती. त्यावेळेस त्याने आफ्रिकेच्या बॉलर्सला अक्षरशः धू धुतलं होतं. त्या संपूर्ण स्पर्धेत त्याने केवळ बॅटनेच नाही तर आपल्या स्पिनिंगने इंग्लंडला अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्या मॅचमधून त्याने जगाला सांगितलं की इंग्लंडकडे असा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे जो पुढच्या दशकावर राज्य करू शकतो. त्यानंतर वॉर्विकशायरसाठी T20 ब्लास्टमध्ये त्यानं आपल्या संघातलं स्थान सिद्ध केलं. इंग्लंडच्या निवड समितीने त्याच्यातला भविष्याचा सुपरस्टार ओळखला होता आणि त्याला त्याच जोरावर इंग्लंडच्या नॅशनल टीममध्ये घेण्यात आलं. इंग्लंड जेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या व्हाईट बॉल मॅचसाठी संघ निवडत होते तेव्हा जेकबचं नाव आघाडीवर होतं.
त्याचं पदार्पण म्हणजे त्याच्या आजवरच्या संघर्षाचं फळ होतं. मैदानावर उतरताना त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आत्मविश्वासाने भरलेली देहबोली हे सांगत होती की तो प्रेशर खाली येऊन खेळणारा खेळाडू नाहीये, तर दडपण निर्माण करणारा खेळाडू आहे. कालच्या भारत विरुद्धच्या इंग्लंड सामन्यात त्यानं दाखवून दिलं की पुढच्या काही वर्षात एक नवा स्टार तयार होईल. कालच्या सामन्यात जेव्हा इंग्लंडची अवस्था 64 वर 3 विकेट्स अशी होती आणि रिक्वायर्ड रन रेट हा आकाशाला भिडला होता, तेव्हा जेकबनं सूत्र हातात घेतली. जेकबने क्रीजवर येताच दुसऱ्याच बॉलवर बुमराला 6 ठोकून आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतरचा खरा रुद्रावतार म्हणजे वरुण चक्रवर्तीला एकाच ओव्हरमध्ये सलग 3 6 मारले. त्यामुळे स्टेडियममध्ये भयान शांतता पसरली. ह्याच ताकदीवर अवघ्या 19 चेंडू त्यानं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर जेकब जो सुटला तो थांबायला तयारच नव्हता. त्यानंतर त्यानं त्याचं पहिलं T20 आंतरराष्ट्रीय शतक केवळ 45 चेंडूत पूर्ण केलं. एकूण अंतिम आकडेवारी बघता त्यानं 48 चेंडूत 105 धावांची वादळी खेळी केली, ज्यात 8 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. याच ताकदीवर जेकबने इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत आणलं होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये 30 धावांची गरज असताना स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या नादात तो रनआउट झाला आणि तिथंच भारताचा विजय निश्चित झाला. जरी इंग्लंड हा सामना हरले असले तरी जेकब बेथेलने भारतीय चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 22 वर्षांच्या या तरुणानं दाखवून दिलंय की आधुनिक क्रिकेटमध्ये धावगती आणि ताकद यांचा संगम कसा असावा. हा तोच 22 वर्षांचा मुलगा आहे जो एकेकाळी स्टेडियममध्ये ऑडियन्समध्ये बसून क्रिकेट खेळायची स्वप्न बघायचा आणि त्याचं हे स्वप्न आता सत्यात उतरताना दिसतंय. आज जेकब बेथेल केवळ 22 वर्षांचा आहे, पण त्याच्याकडे अनुभवाची शिदोरी आणि स्वप्नांचं मोठं आकाश आहे. बार्बाडोसच्या समुद्र किनाऱ्यावरून सुरू झालेला हा प्रवास आता लॉर्ड्स ते वर्ल्ड कपचं वानखेडे अशा ऐतिहासिक मैदानांपर्यंत पोहोचलाय. इथून पुढची त्याची खेळी ही एका नव्या अध्यायाची सुरुवात असेल. बाकी मंडळी, जेकब बेथेलच्या कालच्या कामगिरीबद्दल काय वाटते आणि तो भविष्यात कशा पद्धतीने झळकेल याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.